पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पांडवा जाधव रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। आज खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना झाला। या सामन्यात सुरुवातीपासूनच खंडोबाच्या आदित्य लायकर, ऋतुराज संगपाळ, रोहित जाधव, कुणाल दळवी यांच्या चढाया वाया गेल्या। याचवेळी खंडोबानं प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात चढाई करताना उडालेल्या गोंधळात 17व्या मिनिटाला प्रॅक्टिसवर स्वयंगोलची नामुष्की ओढवली। त्यापाठोपाठ केरळचा खेळाडू नवीन रेघू यानं फ्री किकवर मारलेला चेंडू प्रॅक्टिसचा गोलकीपर बोकेश मोंडेलाच्या हाताला लागून गोल जाळीत विसावला। रेघू यानं 26व्या मिनिटाला हा गोल नोंदवून प्रॅक्टिसवर 2-0 अशी आघाडी मिळवली। रेघू याच्या या गोलचं प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं। मध्यंतरापर्यंत खंडोबा तालीम मंडळ 2-0 गोलनी आघाडीवर राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 46व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सूरज जाधवनं मैदानी गोल नोंदवला। प्रॅक्टिसच्या साहिल डाकवे, आकाश बावकर, ऋषी छेत्री, सूरज जाधव, अनिकेत कोले यांनी खंडोबाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही। खंडोबाकडून प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात चढाया सुरू असताना गोंधळ उडाला। यामध्ये प्रॅक्टिसच्या खेळाडूंनी खंडोबाच्या खेळाडूला अवैधरित्या रोखल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली। यावेळी प्रभू पवारनं गोल करून प्रॅक्टिसवर 3-1 अशी आघाडी घेतली। 65व्या मिनिटाला प्रभू पवारनं फ्री किकवर गोल करून संघाला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली। 69व्या मिनिटाला प्रभू पवारनं गोलची हॅट्रिक नोंदवत संघाला 5-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। त्यानंतर खंडोबाच्या संकेत मेढेनं 73व्या मिनिटाला 6वा गोल केला। खंडोबा तालीम मंडळ अ संघानं 6-1 अशा मोठ्या गोल फरकानं हा सामना जिंकला। खंडोबाचा प्रभू पवार सामनावीर ठरला। या सामन्यासाठी सुमित जाधव, गौरव माने, सुनील पवार, योगेश हिरेमठ यांनी पंच म्हणून तर विजय साळोखे यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं। उद्या दुपारी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात लढत होणार आहे।